पहलगाम हल्ल्यासंदर्भातली केंद्रीय कॅबिनेटची बैठक आता संपली आहे। सीमापार लष्करी कारवाईवर आज राजधानीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। राजधानी नवी दिल्लीत आज घडामोडी घडतायत। कोणता मोठा निर्णय होणार याकडे सर्वच देशाचं आता लक्ष लागून आहे। त्यामुळे दहशतवादाविरोधातील कारवाईवर शिक्कामोर्तब होणार का याची उत्सुकता संपूर्ण देशाला आहे। विरोधकांच्या मागणीप्रमाणेच विशेष अधिवेशन बोलावलं जाईल का हा देखील एक प्रश्न आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, दिल्लीत एका पाठोपाठ एक बैठका होत आहेत आणि आता मंत्रिमंडळाची देखील बैठक संपली आहे। अधिक काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच मंत्रिमंडळ बैठक संपलेली आहे आणि या बैठकीबद्दलचं अधिकृत ब्रीफिंग हे आता दुपारी 3 वाजता केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे करणार आहेत। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिल्यांदा पहलगाम येथील हल्ल्याच्या संदर्भात मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि सोबतच सैन्य याबाबतचा निर्णय घेणार असल्यावरही सर्व मंत्रिमंडळाने मान्यता दर्शवल्याचं कळत आहे। हो, नक्कीच सोमेश, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।